आता इकडे कशाला चालू आहे तो बाजूला काढवली अरे अंदर असं कशावर हात ठेव बंद करा आता बंद करा मागे तर बाय बोलले त्याच्या पोराचे पुढे
इको घालून टाक पिढी बंडा परत टोकून नाही करायचं आयशा जाता अनुभव विश्वदेव सत्यदेव देवता जवळ असे पापणाचे दर्शने काम करोता नाही चाली भूती झाली समजा तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोनी देवता जवळ असे पापणाचे दर्शने वशिवानी तुझी वर्णी गुण नाम वशिवानी तुझी वर्णी विश्वदेव सत्यदेव देवता जवळ अशी पापणाचे दर्शने काम करता नाही चाली बुद्धी झाली समता तुका म्हणे भेदा भेद गेला बाद खंडोनी देवता जवळ असे पापणाचे दर्शने विठाला विठाला सांभाळून घ्या मला मोबाईल तर बंद बंद करतो मोबाईल बंद करतो बंद करू दे बाय माणसं मोबाईल बंद करा चालकरी मोबाईल चालू ठेवायचा नाही कीर्तन आम्ही इकडे पुढे जीव काढायचो तुम्ही बोट चालायचे उभत राहायचं नाही आम्ही इकडे कीर्तन नॅट लावलो करतो तुम्ही आपली बोट चालत बसायची यायचंच नाही अजिबात चालू कामा नाही आपण कष्ट करून इकडे जीव काढायचं त्याने आपले मोठे चाळीत बसायचे आणि वाचित काय शनिगा म्हणा बोकडे पण ठेवला तू मोबाईल तर मला ठिकाणते का आणि मी घेऊन जाणार का मोबाईल ऐसा जाता अनुभव विश्वदेव सत्यदेव देवता जवळ अशी पापणाचे किती शिकत परमेश्वर मारमध्ये छोडे तर सतत शेत निवडलेला म्हणजे मला दुसऱ्या जोडायच्या पण तुको बरं तू कर्माच्या घात्यातील सगळ्यांच्या पटांतरातला देवाचा पत्ता सांगणारा म्हणजे जन्नात बघायला सुरुवात करण्यावरी 2-3 मुद्दे कीर्तनाला सुरुवात करण्यावरी पहिला मुद्दा आहे गात्यामध्ये एकूण अभंग 4092 आहे विठाला विठाला
नाही जाऊ द्या, सगळं त्यांच्या सगळं कार्यक्रमाच्या नियोजनावर होते. मी थांबतो थोडा वेळ. नाही चालू ना तुमचं नियोजन. नाही अजून जाऊ द्या 15-20 मिनिटं. आपलं काय म्हणतात हो साऊंड काढा हो एवढा. झालं तुमचं आता झालं नाही गेलंय, काय काढा की थोडं. करायचं करून घ्या. आता आम्ही चुका करेल तुमचं काही येईल. ते खाली काढून ठेवू. आता परत जर रिक्षा झालं तर जागेवर किती संपल. साहेब आणून देतात खाली. स्टेज जवळच्या खाली बसा तिथं. जाऊ दे इज्जत गेली तर. खिशात हात घालते म्हणजे दुसऱ्याला चड्डीच नाही. बस खाली का बस खाली. कुठं शायनिंग आणा कुठं नाही काही समजत नाही का. विठाल कीर्तनाचं असं आहे. बंद कर दे मोबाईल. कीर्तनाचं असं आहे, तुम्ही जर माझ्यासाठी आयुष्यातले 2 तास दिले कीर्तनात, तर मी तुम्हाला कीर्तन असं दिलं पाहिजे की जाताना तुमच्या चेहऱ्यावर समाधान पाहिजे. आपण आयुष्यातले 2 तास कीर्तनाला दिले. आजच्या माणसाला पैसा नको आहे, आजच्या माणसाला संपत्ती नको आहे, आजच्या माणसाला मान नको आहे, आजच्या माणसाला समाधानाची गरज आहे. पैसा सगळ्यांकडे आहे. बंगल्यातला झोपला काय झोपडीतला झोपला काय दोघं डोळे झाकीत आहे. आणि बंगल्यातला जेवला काय झोपडीतला जेवला काय दोघंही तोंडानेच खातात. श्रीमंतांना अजून खायची जागा बदलवली. त्यामुळे ह्या जगात फक्त समाधानाची गरज आहे. आणि कीर्तनाला सुरुवात करायची. थोडं टच मध्ये राहायचं. आज कीर्तनाला घेतलेला आवाज तुकोबरांचा घाटे तिला कडवे 4 आहेत. माझा मुद्दा असा चालला होता, गात्यामध्ये एकूण अभंग 4092 आहेत. काही अभंग नामफळ आहेत, काही अभंग संतभर आहेत, काही अभंग विनंती भर आहेत, काही अभंग विनवणी भर आहेत, काही अभंग मागणी भर आहेत, काही अभंग सालभर आहेत, काही अभंग घोंगडी आहेत, काही अभंग पाईक आहेत, काही अभंग व्याविचारी अभंग आहेत, काही अभंग हिंदुस्थानी अभंग आहेत, काही अभंग घोंगडी आहेत. एका वाक्यात तुकोबाराचा गाथा 5वा वेद जरूर आहे. पण मी त्याच्या पुढचं वाक्य म्हणेल, तुकोबाराचा गाथा हा तुकोबाराच्या मुखातून बाहेर पडलेला पांडुरंग प्रसाद आहे. साक्षात पांडुरंगाचा प्रसाद म्हणजे तुकोबाराचा गाथा. निवृत्तीनाथाचा प्रसाद म्हणजे ज्ञानेश्वरी. ऐकणारी माणसं म्हणतील तुकाराम महाराजांच्या गाथ्याला तुम्ही पांडुरंग प्रसाद म्हटले आणि माऊलीच्या अभंगाला निवृत्तीनाथाचा प्रसाद का म्हटले. त्याचं उत्तर आहे ज्ञानोबा हे अवतार पांडुरंग आहे. अवतार पांडुरंग. आज कीर्तनाला घेतलेला अभंग गाथ्यातील आहे. कडवे 4 आहेत आणि ह्या अभंगामध्ये 3 प्रश्नांची उत्तर आहे. 1 देव कुठे आहे, 2 देव कुणाजवळ राहतो आणि 3 देव ज्यांच्या जवळ राहतो त्याची लक्षणं काय. 3 प्रश्नांची उत्तर आजच्या अभंगाचे. 1 देव कुठे राहतो, 2 देवाच्या पत्नीची गरज काय होते त्याच्या निर्व्यंगिक त्याची काय गरज आहे आम्हाला. 2 प्रश्न नाही टाकायचे. देव कुठे राहतो, 1 आम्हाला त्याच्या पत्नीची गरज काय आणि ज्यांच्या जवळ देव राहतो त्यांची लक्षणं काय. या 3 प्रश्नांची उत्तरं सांगणारा अभंग पहिला मुद्दा संपला. पुन्हा डोकं लावायचं नाही. दुसरा मुद्दा तुकाराम महाराज हा अभंग माणसासाठी का लिहितात. उत्तर जी व्यक्ती ज्या कामाला देवाने खाली पाठवली त्याने ते काम केलं पाहिजे. उपकार नाही. पखवाद्यानं पखवाद वाजवलं तर काही उपकार नाही, गायकानं गायन केलं तर काही उपकार नाही आणि कीर्तनकाराने कीर्तनही केलं तर काही उपकार नाही. तुम्हाला देवाने त्याच्यासाठी पाठवलं ते काम केलं पाहिजे. पैलवानानं व्यायाम केला पाहिजे, पखवाद्यानं रियाज केला पाहिजे, गायकानं प्रॅक्टिस केली पाहिजे, कीर्तनकारानं अभ्यास केला पाहिजे, शेतकऱ्यानं काय केलं पाहिजे. 11वा अध्याय किंवा कृषी जिने गोधने वर्तवणी जियावे. त्यानं काय पाळावी, बैल पाळावा, काळ्या आईची सेवा करावी, गोठ्यातल्या गायची सेवा करावी हा त्याचा धर्म आहे. उपकार नाही. उपकार नाही. पैलवानानं व्यायाम केलाच पाहिजे, नोकरीवाल्यानं पगारावरच भागवलं पाहिजे, व्यापाऱ्यानं काट्याला झटका न मारता इस्टेट कमावली पाहिजे. तो त्याचा धर्म आहे. किंवा कृषी जिने जी व्यक्ती ज्या कामाला आली
त्याला ते काम केलं पाहिजे. संत त्यासाठी आले. प्रॅक्टिसच पण राहिली. 80% भजने हरिपाठ विसरले लॉकडाऊन मध्ये. 40% भजने 40% कीर्तनकारच हरिपाठ विसरले. उत्पन्नच नाही तर हरिपाठ करून काय. आणि 40% पठ्ठ्यांनी माळाच काढल्या. नालायक कोणीतरी झक मारली. अंडे खाल्ल्यावर कोरोना होत नाही. लोकांनी वांगे दिले सोडून हा ना अंडे अंडे कोणला कचा कचा माल. बरं ते माल काढीत नव्हतं. त्याची बायको खोलीची. ते माल तिकडे लक्ष ते नको. त्याला मार्केट दिलं का ते फुगात मार्केट नसतं. ते आपण बस ते माल निवास ते माल काढीत नव्हतं. ही बायको खोलीची. काढा काढा तुम्ही गेले आम्हाला कोण आहे काढा काढा काढली. कोणीतरी झक मारली. हे कोणीतरी झक मारली. काढा पेल्यावर कोरोना होत नाही. लोकांनी चहा दिलं सोडून दूध दिलं सोडून आणि काढा काढा. कांदा नाही काढा त्याला सतत काढा. तो काढा इतका नंगा काढा. इकडं प्याला इकडं आग. कोरोना जायला बाजूला पुण्यातच उठलं. या जगातल्या सगळ्या रोगावर एकच औषध आहे बजात.
राग यायचा अभंगाची लिंक लावून घ्या. आज कीर्तनाला घेतलेला मग तुकोबरायचे गाथेतील आई कडवे चार आहे हे ना. दुसरा मुद्दा 3 प्रश्नांची उत्तर आहे. देव कुठे आहे, कुणाजवळ आहे आणि आहे त्याची लक्षणं काय. फायदा. दुसऱ्या मुद्दा जी व्यक्ती ज्या कामाला आली त्यानं ते काम बोलत तुम्ही आजारी बोलत. एक तर 1.5 वर्षातून आज हसले तुम्ही, नाही तर तुम्ही हँग झाले 1.5 वर्ष. आता 10 मिनिटं झाले कीर्तन सुरू होऊन तुमचं 6 महिन्याचं दुखणं गेलं. 2 तासामध्ये मी तुम्हाला फ्रेश करेन आणि हसत हसत जगा. गॅरंटी नाही उद्याचं कीर्तन होईल याची गॅरंटी नाही. येत होतं का नाही आता गॅरंटी नाही. आता भांडणं करण्यात मजा नाही, आता मारामारी करण्यात मजा नाही, आता हातात हात घालून जगण्यात मजा आहे. आता भांडणं करणं, बांध करणं, पाणी मारून कापूस शिकणं, म्हशी शिकणं आता मजा नाही. मारामारी करणं मजा नाही. आता एखाद्याला म्हणत म्हणजे पैसे खरचशील का आज मजा नाही, गॅरंटी नाही. आणि नशिबाने तुम्ही मी कीर्तनाला सुरुवात करता सांगतो, तुम्ही मी भाग्यवान आहे की दुसऱ्या लाटेतून वाचलोय. त्याचं उत्तर आहे का गाय. झाड तिकडे नाही लक्ष बारीक आहे. काय होतं ऐकणारा करंट लागला ना त्याला विक्षेप चालत नाही. एकदा साखळी लागली ना करंट आहे. तुम्ही मी भाग्यवान आहे. ऐका का गाईला पाजलेलं पाणी, तुळशीला घातलेलं पाणी, आई वडिलांची केलेली सेवा, गाईची केलेली सेवा आणि सप्त्याला दिलेली पंगत कधी वाया जात नाही. तुमचं काय मत आहे. कधीतरी आपण गाईला पाणी पाजलंय, कधीतरी आपण तुळशीला पाणी घातलंय आणि कधीतरी आपण कीर्तनकाराच्या पायाला वाकलोय. त्याचा परिणाम 2021 ला वाचलोय. आणि नसू द्या आपल्यावर कुणाचा आशीर्वाद, नसू द्या आपल्या आई बापाचा नक्की आहे. आपण जिवंत हॉस्पिटल विकत घेणारे गेले डॉक्टरच गेले तो हॉस्पिटल काढलंय. हॉस्पिटल विकत घेणारे गेले. कपाट भर नोट होते काहींच्या घरात, कपाट उघडय माणसं राहिली नाही. त्याच्या पुढे ऐका, जर यमानं लाच घेतली असती ते खालच्या पठ्ठेने कोणाच्याच यमाला पाठवला असता. बाप खाली पाठवून दे. एक वाक्य ध्यानात ठेवा, पैसा कामा येत नाही, संपत्ती कामा येत नाही, सत्ता कामा येत नाही, पण चांगलं वागणं कधी वाया जात नाही. पैसा नाही कामा येत, पैसा कोणाचा नाही. पैसा कामा येत नाही, सत्ता कामा येत नाही, बहीण कामा येत नाही, मित्र कामा येत नाही. हे सगळे लबाड मंडळी, याचा काही विषय नाही. पण चांगलं वागणं कधी वाया जात नाही. तुम्ही मी भाग्यवान आहोत की आपण वाचलोय. हसत हसत जगा, गॅरंटी नाही. हसत जा, थोडे दिवस राहायचंय. जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात, जी गाण्यात हसतात ती गद्दार असतात. आणि काही माणसं इतके बधीर आहेत का नात्या पण हसत नाही. काय त्याच्या मुळ्यात दुखात हसत हसत जगा. हा विनोद नाहीये, हे इंग्लिशचं कीर्तन आहे. आपलं कीर्तन नाहीये महाराज. समाजाला एनर्जी आहे, ऊर्जा आहे, ऊर्जा. कीर्तनाला सुरुवात करायची. पहिला मुद्दा त्याला टचमध्ये राहायचं की जी व्यक्तीच्या कामाला आली त्यानं ते काम केलं पाहिजे. उपकार कोणी करीत नाही. उपकार तिघांनी केले. या आई वडील तिघांनी उपकार केले. एक आई वडील, 2 संत, 3 भगवंत. बस कोणी उपकार केले नाही, मानायचं काही काम नाही. आईने फुकट दूध पाडलंय, उपकार आहे. बापाने इस्टेट कमवून ठेवली, उपकार आहे. आई वडिलांचा बळी दिलाय तेव्हा ज्ञानेश्वरी दिली, फुकट नाही. आणि शेतकरीचा बैल गुडघ्या इतका गवतात सरतोय, अजून त्याला सर्पदंश नाही, देवाची कृपा आहे. इतका दिवस शेतकऱ्याची बाई शेतात काम करते, तिला अजून विंचू चावला नाही,
देवाची कृपा आहे. आणि तुम्ही मी एवढा प्रवास करतो अजून अपघात नाही, ही देवाची कृपा आहे. शेतकऱ्याची गाय वट्यावर आहे, शेतकऱ्याचा बैल वट्यावर आहे, शेतकऱ्याची शेळीची लावलेली बकरं वट्यावर आहे, आणि धान्याची पोतेही देव वट्यावर आहे. पण कटेवरचा देव सांभाळतो हे मानावाच लागेल. भीतीवरची पाल जिवंत आहे आणि बंगल्यात गादीवर लोळणारा माणूसही जिवंत आहे. देवाची कृपा पहा. झाडातला लाकडावरचा किडा जिवंत आहे, घरात पळणारी पाल जिवंत आहे, ओट्यावर बसलेलं कुत्र जिवंत आहे, आणि बंगल्यात खाटावर झोपलेला माणूसही जिवंत आहे. पण यांना सांभाळणारा एक पाटील आहे, आणि तो पाटील कटेवर हात ठेवून विटेवर उभा आहे. पाटील, आणि तो पाटील कटेवर हात ठेवतो आणि अख्ख्या जगात पाहतो. भजन करा नाही तर करू नका, पण उभ्या जगाला सांभाळतो. माझं म्हणतात मी केलं, तू पागल आहे, तू पागल आहे. आपल्याला काय कळलंय? आपले लोक म्हणतात नुसते शिकलेत. काय केलं शिकून लोकांनी? 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आहे आपल्याकडे, 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे, वड्या नाल्याला इंग्लिश मिडियम आहे, बाबरीने इंग्लिश मिडियम सारख्याच उतरल्या. ज्याने उठायचं त्यानं 2-4 पत्रे ठोकायचे. शाळा लोकांनी पोरं कुठून आणायची? पोरं बंद करा तुम्हीच, आणि शाळा काढाय तुम्हीच. 80% शिक्षक पोरं सापडी त्यात आपल्याकडे घाला. कुठून आणायची पोरं? आणि काय कळलं शिकून? काय कळलं? जरा डोक्याला मुंगे येतील हे इंद्रिकाचे किती नाही. माझ्या आयुष्यात एकच एक खोड महाराज, मी खरं बोलतो. फक्त एवढी खोड आहे मला, ती त्याची फळं भोगितो, फळाची नाही आहे. सगळ्यांचे घोडे खातो, पण खरं बोलतो. शाळा का शाळा काय करायला? काय शाळा काय शाळा काढून केल्या आपण? ऐका नीट. महाराष्ट्रातल्या सगळ्या सुशिक्षितांना जर धर्म कळाला असता तर छत्रपतीच्या महाराष्ट्राला वृद्धाश्रम हा डागच लागला नसता. काय शिकलो आपण? हा महाराष्ट्र छत्रपतीचा आहे, हा महाराष्ट्र शिवाजी महाराजांचा आहे, हा महाराष्ट्र धर्मवीर संभाजीचा आहे, आणि हा महाराष्ट्र ज्ञानोबा तुकोबाचा आहे. आणि आपल्याकडे वृद्धाश्रम कशाला पाहिजे? जरा शिकलेली येळपाट नीट आहे का? 17,000 रुपये पगार म्हणजे तुला बुद्धी आहे का? तुला जन्म जाते आई बाप उचकून द्यायचे, सासरे आणून ठेवायचे म्हणजे छान झाला. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. आणि वृद्धाश्रमाला मदत का वृद्धाश्रमाला मदत का करायची नाही माहिती का? वृद्धाश्रमात अजून शेतकऱ्याचा बाप नाही, शेतकऱ्याचा बाप नाही. ज्यांना जास्त पेमेंट आहे त्यांच्याच आई बाप वृद्धाश्रमात आहेत. काय मत आहे तुमचं? तुम्ही आजारी आहे ना? माझे भामटेवानी काय पैसे दिले बोलत आहे. आमची शेतकऱ्याची सून सासऱ्याला शिव्या देईल, पण उपाशी झोपवणार नाही. 8चा चहा 9ला देईल, 10चं जेवण 12ला देईल. म्हणून आजच्या कीर्तनातलं एक वाक्य ध्यानात ठेवा. कशाला पाहिजे वृद्धाश्रम? काय करायचे? तुमच्या कुत्र्याला बिस्किट आहेत, बापाला भाकरी घालू शकत नाही तुम्ही? कुत्र्याला बिस्किट आहेत काही नालायकांच्या, आणि बापांना भाकरी नाही. 5 वाजता टॉमी संघ हिंडतो, दोन्ही टॉमी संघ, एकाला बरमुड आणि एकाला साखळी. तिचा टॉमी आणि कुत्र्या संघ हिंडतात. बायका देखणे केल्या तर हायवे वरून चपात्या आणून खातात. झक माराय बायका केल्या ना, 6 चपात्या आणतो, 6 चपात्या स्कूटीवर आणतो जेवतो, बायको देखील करतो झक मार.
बाई तुझी निघालो लोकांना दाखवाय की नाही चपात्याची इथे नाही का ठेवलं तुम्हाला आणि बाकीचे लोक म्हणायचे ते सुशिक्षित आहे ते भावला ते त्याला काय अक्कल आहे सुशिक्षित कोण आहे जरा नीट आहे का ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे तो सुशिक्षित आहे कोण खात कोणाला कळा कोणाला सांगितलं तुम्हाला शिकलेल्या माणसाला अक्कल राहते काही लोक म्हणले तो माणूस शिक्षित कार्य म्हणे उभ्याने जेवतो त्याला मुळव्या द्या होते काय म्हणले तो 5 वाजता कुत्र्या संग निघतो तो जोडीदार नाही काय म्हणले तो बायको हातात धरून निघतो तो विश्वास नाही हा विनोद आहे विनोद आणि कोण खाता हृदय रोगतज्ञ गुड घातज्ञ फुफ्फुस तज्ञ बाळ रोग तज्ञ काय तज्ञ आता नवीन तज्ञ आले गुप्त रोग तज्ञ रोग गुप्तन गडी तज्ञ आणि जो तज्ञ त्याला तो रोग गुप्त काय अरे अख्खं जग तज्ञ पण आमचा कटेवरचा देव सर्वज्ञ आहे 8व्या अध्यायातली शेवटची ओवी आहे हा सर्वज्ञतेचा वलावा काय रिटायर झाले काही परमनंट झाले नाही काही ना फुल पगार बापा पोरगी लग्नाला आली बापाला पगार नाही आहेत का नाही अशी बोला काही 10 लाख नोकरी लागा भरले तर 2,500 पगार घेतात आहेत का नाही मग काय शिकून जगा मारी तो काय 42 वर्षाचा झाला तुला 52,000 पगार नाही अजून तू मरतो का बरे 40% नीट आहे का हे इंद्रिकरचे वाक्य आहे 40% विनाअनुदानी ते शिक्षक फुल पेमेंटच्या आत रिटायर आहेत पाप केलं आमच्या पोरांनी शिकलं म्हणजे पाप केलं आम्ही शाळा काढायचे पोरं शिकत राहायचे नोकऱ्या कुठे आहे जरा शिकलेली अडपट जरा नीट आहे का 10 लाख रुपये घातले आणि एक पोरगा ग्रॅज्युएट करायला काय लागतं नीट आहे का एक पोरगा ग्रॅज्युएट करायचा आहे ना त्याला काय लागतं हे फाटक्या धोत्रातल्या शेतकऱ्याला विचारा त्याला बायकोच्या गळ्यातले दागिने मोडून ज्याला फी भरली त्याला विचारा एक मुलगा ग्रॅज्युएट करायला लागतो राष्ट्र भाषण करून सुधरत नाही आणि जनता नादी लावून सुधरत नाही पाप केला आमच्या आईला 3 रंगाचं लुगडं नेसली रात्रीचं कालवण सकाळी गरम केलं बिचारी दुपारी बांधावर जेवायला बसली ना तर तिच्या भाकरीवर कालवण नव्हतं तिनं लोणचं भाकरीला सोडलंय आणि मुलगा ग्रॅज्युएट केलाय त्या ग्रॅज्युएट मुलाला आज नोकरी नाही अशी चित्र आहेत का नाही पाप केला आमच्या पोरांना पोरग MA झालं पोरग इंजिनियर झालं पोरग पळत आलं राहिलं म्हणलं आई मी नोकरी लागलो आहे मी मला नोकरी लागली आहे मला आमची आई भांडे घासली हात राखेनं भरला होता भांडेचा हात राखेनं भरला होता आमच्या आईनं पळत जाऊन पोराचा गाल ओढला तर आईचा हात पोराच्या गालावर लागला तर राखेनं गाल भरला प्रेमानं पळत गेली का रागानं प्रेमानं आणि आईचा गाल पोराच्या गालाला लागला आईच्या डोळ्यातले 2-3 वगळ पोराच्या गालावरून कळाले कशी कळाली माहितीये सुखाची माझ्या मुलाला कॉल आला आईनं संध्याकाळी पोरग झोपलं आणि म्हणून पाहिलं गेली पोरग कसं झोपलंय तर आई जवळ गेली त्याच्या आणि आई जवळ गेली महाराज तर त्यानं पायावरची गोदडी अंगावर घेतली नव्हती तर आईनं त्याच्यावर गोदडी टाकली त्याची डोळ्याची कडवली दिसली का दिसली माहिती आमच्या आईची बोल त्या पोराची डोळ्याची कडवली का दिसली माहिती आहे मला इंटरव्ह्यूला जायला पैसे नाहीत कान शब्द केला कान शब्द केला महाराज आमच्या आईनं कान आणि कानातलं मोडलं हो कानातलं मोडलं कानातलं मोडलं आणि आईनं सोनाराच्या काचेवर मोडायला ठेवलं ना महाराज तर काच ओली झाली इतकी रडली आहे आणि पोरग इंटरव्ह्यूला पाठवलं काय विचारलं तुम्हाला इंटरव्ह्यूला
तुमचं मार्कशीट पाहिला, तुझा अनुभव पाहिला. अरे तुम्हाला पहिला प्रश्न विचारला इंटरव्ह्यूला, चिठ्ठी कोणाची आणली? काय विचारलाय दुसरा प्रश्न? तू कुणाचं काम करतो? आणि 3 तू किती भरू शकतो? काय उत्तर आहे आमच्या पोराकडे? शेतकऱ्याच्या पोराकडे काय उत्तर आहे? पोरग घरी गेलं, आईच्या कुशीत घुसून डसून रडलं. महाराज, आईनं त्याच्या पाठीवर हात टाकले आणि सांगितलं, रडू नको, अजून मी जिवंत आहे. ते पोरग आत्महत्या करीन, नाही तर काय करीन? का नाही आमच्या शेतकऱ्याचा पोरी आत्महत्या करणार? 45 वर्षाचा पोरगा झालाय, त्याला अजून नोकरी नाहीये. असे किती आहेत बोला? मी स्वतः BSc BEd माणूस, माझ्या अवतारावर नका जाऊ. तुम्हाला वाटलं याला काय गावात कळत? हा विनोद समोर त्या क्षेत्रातला पोट केलाय. 10 लाख भरून 2,500 रुपये पगार घेण्यामध्ये कोणता नियम आहे? 42 वर्षाच्या माणसाला परमनंट व्हायला नको? किती राहिलेत पुढं? इकून तिकून आमच्या पोरांनी परीक्षा दिल्या, कोणी झक मारली, पेपर फोडले, घ्या परत. आणि परत घेतल्यावर आमचं पोरग जागणारच नाही. काय म्हणत कसं जगेल? कसं जगेल आमचं पोरग? 42 वर्षात असताना मला एक सांगा, आपण फक्त म्हणतो पोरं बिघडले, पोरं बिघडले. आपल्या पोरांना भावना नाही, नाही अंतकरण नाही. त्याला कधीतरी वाईट वाटत नसेल? अरे ज्याला नोकरी नाही ना, त्याला घरात किंमत नाही, गावात किंमत नाही, पाहुण्यात किंमत नाही. त्याला अपमान वाटत नसेल? घरातले म्हणते तुला काही कळत नाही, गावातले म्हणते त्याच्या जगण्यात काही अर्थ नाही. मग सांगा, आमच्या पोराने आत्महत्या का करायच्या? का करण्याची वेळ आली आमच्या पोरानं? अरे तुम्ही शाळाच काढीत राहिली, नोकऱ्या आहेतच कुठं? नोकऱ्या आमच्या पोरांना नोकऱ्या देणार का हो तुम्ही? किती शिकवत? MA BEd, MA ला म्युझिक, MA झाला. काय कर तू? किती तुला काय 60 वाला तुम्ही नाही, तुझ्या मागचा तो लपला तू. बरं किती तुला 12वी 8 हा 4 8चा आहे. लक्षात येतं 12वी 8चा 4 काय करणार? 12वी म्हणजे 18 गेली, ग्रॅज्युएट व्हायला अजून 3 लागतील. 18 3 21, BEd ला 3 लागतील. BEd बंद झाली, BEd बंद झाली, ATD बंद झाली, इंजिनिअरिंगला कुलप लागायची वेळ आली. BEd ला कुलूप लागलं, BEd ला कुलूप लागलं, ATD ला कुलूप. आता आम्ही शिकायचं का? आम्ही काय शिकायचं? बरं शिकून नोकरी कुठं करायची आणि कवा करायची? पोरगी लग्नाला आली, पाहुणे येईन, आले ते देईन, दिली ती राहीन. रेंज गेली काहींची, लग्न जमाना रेंज रेंज. काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसत. बायकांना आम्ही फक्त शाहरुख खानचा भाग पालायचा आणि मोकळं ठेवायचं. अरे शाहरुख खानच्या कुत्र्याला बिस्किट आहे, तुझ्या अंडरपॅडला वा झाल्या तू घेता. त्याच्या कुत्र्याला बिस्किट आहे, याच्या अंडरपॅडला वा झाल्या. शाहरुख खान तू येड खऱ्याची आई मिली आम्ही खर. आणि हे विनोद हसण्यावर मिळू नका, हे म्हणते काळाची. लोकांना थोडं वाईट वाटतं बा, महाराज डायरेक्ट बोलतो. पण शिकलेल्या पोराला नोकरी नसल्यावर काय प्रसंग येतो ते त्यालाच माहित. आणि पोराला नोकरी नसल्यावर काय येत नाही घरात हे त्याच्या आई बापालाच माहित. आज भयान संकटातून शेतकरी जातोय. 10 वर्ष झाले, 10 वर्ष. निसर्ग साथ देतो, बाजार भाव देत नाही. बाजार भाव साथ देतो, निसर्ग साथ देत नाही. आणि घरामध्ये माणसं एकमेकाचं ऐकायला. शेतकरी व्यापून गेला रे महाराज, व्यापून गेला. कोणाचाही पोरग सुखी नाही झालं तरी चालेल, पण शेतकऱ्याचं एक पोरग तरी नोकरीला असला पाहिजे. म्हणून आजच्या कीर्तनात एक वाक्य सांगतो, पुढे जातो. बंगल्यात झोपवायचं नसेल तर जिन्यात झोपवा.
गोदडी द्यायची नसेल तर पोत द्या आणि साधी भाकर द्यायची नसेल तर शिळी भाकर द्या पण आई बापांना नातवापासून दूर करू नका हो नातवापासून दूर करू त्यांना नातू पाहू द्या एम बिमे कोणी खात नाही आम्हाला धर्मच कळत नाही तर काय कळत आहे आम्हाला आम्ही फक्त धर्माचा टापा आणतो आम्हाला काय धर्म कळतो शिवाजी महाराज आपलं कोण आहे सांगा बरं तुम्ही कोण आहे देव आहे आपला शिवाजी महाराज आपले कोण आहे देव आहे दैवत आहे शिवाजी महाराज आपलं आराध्य दैवत आहे आराध्य दैवत आणि आपण शिवाजी महाराजांचं नाव टपरीला दिलंय नालाय गावला द्या संत तुकाराम पोल्ट्री फार्म तुकाराम महाराज दांडे बाजू ज्ञानेश्वर माऊली धाला ज्ञानोबा सभ्यत होते श्रीराम कुल्फी श्रीराम आजपासून दुसरं वाक्य ध्यानात ठेवा ए पाया पडतो तुमच्या शुलांची संतांची नाव टपरीला नसावा हा आपल्या धर्माचा अपमान आहे तुमचं काय माझे अपमान आहे आपला हा तुझ्या बापाचं नाव दे तुझ्या साधूचं दे मिवणीचं दे मिवणी बिअर बार दे दे मिवणी बिअर बार दे प्रियसीचं दे स्मार्ट पीस पान स्टॉल दे हसण्याच्या गोष्टी अरे आपल्या धर्माला त्याग त्याग येडेपणा कमी करा जेव्हा मी सगळ्यांना राहतो पुढं माझा वाल्यावानी करू एवढा आम्ही जीव काढितोय आपल्याला ऐकायचं नाही तर घरी जावा पण दुसऱ्याला विक्षेप काला करायचा आपण लई लई बाब लई लखपती बापाची आवडला देतं गोगडी घेऊन जापायचं यातच काल झक मार बिगार बघारावर कसंही मोबाईलचं गेलं नाही आपला मुद्दा आज बसलेला प्रत्येक माणसाच्या हृदयापर्यंत गेला प्रत्येकाची इकडे डोळ्याची कळवळ झाली तुम्ही दातार गाडी धनाला घेऊ इकडे लोकांच्या डोळ्याची कळवळी झाली आणि इकडे दातार गाडी झाली तुम्हाला बसायचंय का गपची एका मिनिटात किती संपील बरं मला काय माझं काय खुटलं नाही इकडे जागा पडली नाही तर बसायला माझ्या पुढे जागा आहे ना आमच्याला बसायचं नाही त्याने घरी जायचं काय होत बाबा तुम्ही एकदा इकडे या ती काठी सगळं या हे वाक्य पटलं तुम्हाला आणि ही काळाची धर्म टिकला पाहिजे मी तर ह्या विचाराचा माणूस आहे मी ह्या विचाराचा माणूस आहे मी ह्या विचाराचा माणूस आहे व्यक्ती गेली तरी चालेल धर्म टिकला पाहिजे
अरे 15चं पिलेलं जर अख्ख्या गल्लीत उड्या हाणता येईल तर ब्रह्मरस पेलेल्यानं कीर्तनात का उड्या हाणणार? एकदाच येऊ थोडं पण हे बोलते परत मुद्दा क्लिअर करून देतो. बंगल्यात झोपू नका, जिन्यात झोप. बंगल्यात झोपू नका, जिन्यात झोपा. गोदडी देऊ नका, पोत द्या. पांघरायला गोदडी देऊ नका, फाटके कपडे द्या. जेवायला ताटली देऊ नका, पत्रावळी द्या. पण आई बापांना नातवापासून दूर करू नका. आणि दुसरं वाक्य सांगतो, धर्म टिकवा. आजपासून शुरांचं संतांचं नाव टिपरीला असता कामा नाही. याचं कारण आहे का? इकोच आहे मध्ये. याचं कारण आहे का? त्याग आपल्या धर्माला त्याग नाही. ऐका, त्याग एका मिनिटात त्याग. ऐका, एका मिनिटात. माझा पती वनवासात निघून गेला. आता अख्ख्यांच्या तोंडावर कीर्तन मारतील. त्याच मी एकदा आवाज आला का जे विठ्ठल झालं. महाराज त्याग आहे, त्याग. ऐका, त्याग. पती गेलाय तर पत्नीनं आळंदीच्या पिंपळाला 1.25 लाख प्रदक्षिणा घातल्या तेव्हा ज्ञानोबाचा जन्म झाला. इतका त्याग आहे. आईवडिलांचा बळी दिला. इतका त्याग आहे. पुढे ऐका. जाऊ दे तुम्ही बसा, नका जाऊ तुम्ही. ते मग अजून शपारले म्हणजे जाते आमच्या सोडून द्यायची. त्याग त्याग. संसाराची राख रांगोळी केली तेव्हा गाथा तयार झाला. त्याग त्याग. संसाराची राख रांगोळी केली महाराज आणि त्या गाथा तयार झाला. आई तुम्ही डोळ्यात पाणी नाही आलं तेव्हा. माझा बाप गेला, मी डोळ्यात पाणी नाही आलं तेव्हा.
माझी बायको अन्न करता करता गेली, मी रडलो नाही देवा. माझा मुलगा पाण्या वाचून गेला देवा, मी रडलो नाही. 42 वर्षाचा इतिहासात कधी डोळ्यात पाणी नाही आलं देवा, नाही आलं देवा. मारलं मला पंपाशी नाही, डोळ्यात पाणी नाही आलं. रामेश्वराने माझा गाथा पाण्यात टाकला देवा, मी रडलो नाही. पण 42 वर्षाच्या इतिहासात कधी डोळ्यात पाणी नाही आलं देवा, पण आज डोळ्यात पाणी आलं देवा. याचं कारण सांग. 13 दिवस मी खडकावर बसून भजन केलं आणि 13 दिवस तुम्हाला मी पाण्यात उभं केलं, एवढंच वाईट वाटलं. याला त्याग म्हणतात. पाया पडतो, शिवरांची संतांची नावं नको. दुसरा मुद्दा संपला. तिसरा मुद्दा आज गायक वादक गुणजन मंडपाले माईक सिस्टीमवाले, तरुण मंडळी, भजनी मंडळी सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये, मंडपाले माईक सिस्टीमवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये दत्त देवस्थान दत्तगड यात्रा डोंगरज कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ डोंगरज चाकूर परिसर कार्यक्रमाचे संयोजक गुरुवारी तानाजी महाराज डोंगरजकर, अत्रीनंदन महाराज काय बनसोडे कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ गायक वादक गुणजन शिवाजीराव नवरखेले कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ गायक वादक गुणजन मंडपाले माईक सिस्टीमवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये चाललेल्या दत्त जयंतीच्या अखंड सप्त्यातल्या 6व्या दिवसाच्या कीर्तनाला सुरुवात. सप्त्याच्या कीर्तनाला सुरुवात करणे पहिलं कौतुक करावं ते पंक्तीला पंगत घालणारांचं, दुसरं कौतुक करावं ते पंक्तीला येणारांचं, आणि तिसरं कौतुक करावं या गावातल्या ग्रामस्थांचं. का? महामारीच्या काळात 2 वर्षात पहिलाच मोठा सप्ताह आहे. आणि माझ्या माहितीनुसार 2 वर्षात एवढा मोठा कार्यक्रम ह्या भागात पहिलाच झाला असेल. 2 महामारीत कीर्तन ठेवलं आणि लोकांच्या कानावर 4 शब्द चांगले ऐकायला मिळतील, त्याचं कौतुक करावं. देणगी देणारी, वर्गण देणारी सगळ्या मंडळीला धन्यवाद. कीर्तनाला सुरुवात. तुम्ही मला आतापर्यंत चाललं का? आतापर्यंत एवढंच चालू होतं. अभंग कोणाचा आहे, का घेतलाय, आणि जी व्यक्ती ज्या कामाला आली त्याने ते काम केलं पाहिजे. व्यक्ती गेली तरी चालेल, पण धर्म टिकला पाहिजे आणि आई वडील घरात राहिले पाहिजे. आज गायक वादक सगळ्या मंडळीला धन्यवाद. कीर्तनाला सुरुवात. आजच्या कीर्तनातला पहिला प्रश्न आपल्याला सुरू करायचा आहे. देव कुठे आहे? बसलेल्या माणसाने फक्त बैठे सावधान, सावध व्हायचं आणि तळमळी उत्तर द्यायचं. सावधान म्हणजे दाढीलाच लावतो. त्याला काय माहिती कितीला आहे तू? कितीला आहे? 8वीला? तू 7वीला गेला लागत. तू 6वीतून डायरेक्ट 8वीला गेला ना. उद्या 10वीत बस. किती रे केलाय काय माहिती किती? काही उपयोग नाही. आणि कीर्तनातले आता अंतरंगाला सुरुवात करायची. काय झालंय महाराज? सरळ बसला आले पोरं पटकन बैठे सावधान आहे. 1 2 3 4 इथले 5 6 7. जरा जोरात उत्तर द्या. शाळा चालू झाल्या? आवाज कमी येतो. शाळा चालू झाल्या? मोबाईल बंद कर खाली. शाळा चालू झाल्या? झाल्या. हो. क्लास चालू झाले? क्लास चालू झाले का? झाले. ऑनलाईन ऑफलाईन? ऑफलाईन चालू झाले. याच्या अगोदर कसे होते? ऑनलाईन क्लास चालू होते. खोटं बोलायचं नाही, मध्ये कोणी डोकं घालायचं नाही. ऑनलाईन क्लास चालू होते ना? मध्ये जोरात बोला होते ना? ऑनलाईन क्लास चालू असताना तुम्ही शिक्षक डिलीट करून गाणे ऐकत होते. गोष्ट खरी का खोटी? गोष्ट खरी आहे. जोरात बोलायचं, पोरांनी घाबरायचं नाही. आपल्या कीर्तनाला घाबरायचं नाही. चला खरमरीत बोलायचं. आणि शिक्षक डिलीट करून तुम्ही गेम खेळत होते. गोष्ट खरी का खोटी? खरी आहे. आणि गेम खेळत असल्यामुळे तर ऑनलाईन मध्ये तुम्ही अभ्यास केला नाही. हा फायनल. पण अभ्यास न केल्यामुळं अभ्यास न केल्यामुळं तुम्हाला नाद लागलाय. कशाचा? कारण हे मागचे लागले नाद. तुमचा आवाज येत नाही. कशाचा नाद लागला? करेक्ट, मोबाईलचा. आणि मोबाईलचा नाद लागल्यामुळं तुम्ही मोबाईल शिवाय जगू शकत. आता पुढारी लोक नीट ऐका, गुरुजी लोक नीट ऐका, आणि विशेषतः बचत गटाच्या बाया त्यांच्या आया नीट ऐका. तुम्हाला एक प्रयोग दाखवतो आता. चला पोरांनो, तुम्ही पटकन बोलायचं. इथली थोडी नीटली थोडी घाबरायचं नाही.
मोबाईल शिवाय तुम्ही जगू शकत नाही. मोबाईलचं तुम्हाला काय लागला आता पुढे बोला. मोबाईल मुळे काय काय झालं पटापटा बोला. डोळे गेले गेले. करेक्ट. डोळे आवाज कमी येतोय. डोळे मेंदू चला मला हे बोलू दे त्याला मोकळं. त्यांना मोकळं करू द्या ना खाली. चला पटकन फास्ट. डोळे आवाज कमी येतोय. डोळे कंबर मेंदू झोप गेली. झोप येत नाही. झोप यावा म्हणून क्वार्टर सुरू. झोप यावा म्हणून क्वार्टर सुरू. क्वार्टरला काय लागतात? क्वार्टरला लागतात पैसे. आणि पैसे मिळावा म्हणून चोरी सुरू. पैसे मिळावा म्हणून चोरी सुरू झाली. चोरीमध्ये पैसे मिळाले. भारी मोबाईल घेतला आणि गेम सुरू झाला. 2-3 गेमचे नाव सांगा पटकन. पबजी, फ्री फायर, जुडो. बाकीचं तुम्हीच म्हणा. आणि गेम खेळता खेळता ऍप सापडला आणि ऍप वर कुस्ती झाली. कुणाशी? पुरीशी. करा कुस्ती झाली पुरीशी. पटापट बोला. पोरगी आपण पाहेल जोरात बोला. पाहिलेली आपल्याला पाहिलं गडी कामाला. जोरात बोला. गडी कामाला लागला. तिनं ओळखलं हा कामातून गेला. तिनं याचा एटीएम मोकळा हा भिकारी. प्रेम वाढलं. प्रेम वाढलं. पळून जा. हे प्रेम वाढलं. पळून जायचं ठरलं. पळून गेले. पळून आवाज कमी येतोय. पळून पैसे संपले. प्रेम कमी झालं. तिला तिच्या पहिल्या प्रियकराचा फोन आला. याला लोड आला. यानं तिच्या ठून दिली. ती निघून गेली. आलं. हा मोकार पेला आणि जागेवर गेला. आणि त्याच्या दाळझाला इंदुरीकरचं प्रवचन ठेवलं. काय वांग सांगू का? हा विनोद नाहीये. इंदुरीकरचं कीर्तन म्हणजे अंतिम सत्य आहे. संपले पोरं आणि पाया पडून सांगतो देवाच्या पत्त्याची गरज काय इथं आपल्याला यायचं आहे. दुसऱ्या आपण अभंगात पुन्हा एकदा गायक वादकोळीच्या स्टेजवर मान्यवर देणगीदार वर्गणीदार भागवतकार सगळ्यांना धन्यवाद. कीर्तनाला सुरुवात. पाया पडून सांगतो बसणाऱ्या माणसांना मोबाईलचा वापर थोडा कमी करा. आता हे एवढे भिकारणार लागला. कोणी उठायचं ते खाय खाय व्हाय व्हाय हे झालं माहिती. येड्या बाबडीत मुरीत तुरीत कपाशीत शिमीच्या नळीत लघवीला आली तर चैन सुद्धा खोलली नाही. बुटात पाणी गेलं. काय भिकारणार लागलाय. हे आमचे भजनी बिजनी गायक वादक यांनाही नाही साडी. तुम्हाला मोबाईल आता हे आम्ही नाही वापरीत मोबाईल. काय फरक पडला? काय आमची इज्जत गेली. आता मी तर नाही वापरीत मोबाईल. मोबाईलचं नाव सूत्र बसत नाही. माझा मोबाईल 2300 रुपयाचा घेऊन 4 वर्ष झाली. अजून बी घडलं नाही. आणि तो सेकंदावर लावेल. तुम्ही माझी 1च सेकंद बोलला. येस नो उलट तिकडं काय. हॅलो पुढे नदीवाई जळतो येतो ना आलाय का उलट नाही. आणि काय बोलायच्या पद्धती आणल्यात. बागरात गोशिड्या काय बोलतात. आणि बोलायच्या पद्धती पहा कशा आणल्यात. हॅलो 4 पद्धती नीट पहा माझ्या हातातला. हॅलो हॅलो तू नाही बोलत बंद कर. आग व्हायला लागली. आता इकडं लाव. रेंज
प्लेअर आहे बोल. हा विनोद नाही आणि ह्या मोबाईल पाहिजे. मोबाईल मुळे बरीचशी माणसं संपली. तुम्हाला नाही म्हणायचं मोबाईल मुळे बरीच माणसं संपली. तुम्हाला नाही म्हणायचं कशाला पाहिजे मोबाईल. आणि ते क्लिपाचा नाद लागला. आता कीर्तनाला काही लोक नालायक मोबाईल घेऊन येते कीर्तन मोबाईल मध्ये घरी घेऊन जाऊ नये या मताचं मी नाही. पण हे नालायकांना गाजर कीर्तन काही कळत नाही. हे नालायक काय करतात घरी कीर्तन घेऊन जात्या. हे कॅमेरा फिमेरेवाले कोणी रेकॉर्डिंग करणारे सगळ्यात नालायक. हे काय करतात कीर्तन घरी घेऊन जात्या आणि ज्ञानेश्वरीच्या ओव्यान प्रमाणात चाली काढून टाकल्या आणि अशी एखादी क्लिप करत्या का आपल्याच ठोकी त्या अशी नालायक त्याची सगळ्यात जास्त फळ म्या भोगली. यांचं वाटूनच होणार. आज जर कोणी क्लिप टाकली ना तुला दत्ताची शपथ घेऊन सांगतो तू 3 दिवसाच्या पुढे राहत नाही. टाकून त्याला म्हणजे गावलातपणा कशाच्या क्लिप शिडीला पकडून झाले क्लिप. मोठा माणूस उभं राहिला लगविलं तरी क्लिप. गायक वादकांना बी थोडं वाजवलं का टुक 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 पडली क्लिप. थोडं हे केलं का गायकानं पडली क्लिप. मावळट सारखं कशाच्या क्लिप. पोरीनी तर बार लाजा सोडल्या. गावळट नाही नदबीत घाली ती भारी कपडे घाली ती लिपस्टिक लावी ती हिंदी गाण्याचं कडवं लावी ती. विनोद नाही 80% व्हॉट्सअप आणि फेसबुक पोरीनी चालवलंय. काय झालं भाई जीन पॅन्ट घाली ती केस मोकळे सोडून आणि हातात टिकल्याचा पिस्तूल घेते जंगलातला याद राखो. तालीनं उडी मारली ती रात खेळ बसली. हा विनोद समजू नका. महिला मंडळ मुलगी मला आहे. गरीबाला इज्जत प्रिय असते इस्टेट प्रिय नसते. आपल्या पोरीनं ध्यान द्यायचं आईचं काम नाही. आईला माहित नाही का आपली पोरगी कोणत्या क्वालिटीची. आपल्या पोरीचे मोबाईल उचका किती सिम आहेत बघा त्याच्यात. काही सिम घरात चालत नाहीत गच्चीवर चालत्या. समजत नाही का आपल्या पोरीच्या मोबाईल मध्ये बॅलन्स कुठून आला. आपल्या पोरीच्या मोबाईल मध्ये बॅलन्स कुठून आला. आपली मुलगी शाळेत किती वाजता जाते आयाला समजत नाही. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. शिवाय द्या मला घोडा लावा माग पुढे लावायचा तोंडावर लावा. हा विनोद समजू नका. या 4-5 वर्षामध्ये चांगल्या चांगल्या मुलींनी बापाची मान कायमची खच केली. मला शहाणे बाप गावात यायचे बंद झाले आणि पुरीला आकली नाही. कुणावर प्रेम त्याला क्वालिटी नाही दर्जा नाही काय नाही. आणि एका वर्गात होतो काय प्रेम करते तू दरिद्री नाही तर. आईला विचारलं का तुमचा मोबाईल लागत नाही. गुड्डीचा स्टडी. आमची गुड्डी सारखी स्टडी करते. आमची गुड्डी भांडे घाशीत नाही कपड्याला घड्या घालीत नाही सारखी स्टडी करते. सारखी स्टडी आमची गुड्डी सारखी स्टडी. गुड्डी स्टडी कुठं करते वरच्या मजल्या. पाहिलं गेलं गुड्डी नाही स्टडी. गुड्डी गेली डोंगर लावा पर्यावरणाचा अभ्यास करायला. तिला विचारलं तुमची गुड्डी तर डोंगराला गेली. तिनं वनस्पती शास्त्र घेतलंय. हा विनोद समजू नका. क्लिप पाडणार सावध राहा. काय म्हणते तुम्ही अशाला क्लिप पाहिजे आणि क्लिपच टाकायचे असतील तर मोबाईलवर सांगतो 40% विधान शिक्षेचे फुल पेमेंट मध्ये झाले. मरायला लागले पगार नाही त्याची क्लिप टाक ना. शेतकऱ्याची बाई आमची गुडघे इतक्या गवतामध्ये सोयाबीन काढली ती बिचारीचं लुगडं फाटलंय तिचे पाय गाळात गुतले तिची क्लिप टाक. 8 महिने झाले पोरांनी परीक्षा देऊन अजून त्यांच्या नियुक्त्या नाही त्यांचे टाकाला. 3 महिने झाले एसटी ड्रायव्हरच्या घरामध्ये चूल पेटणं त्याचे टाका ना. चित्रपटातली नटी दारू पेते 10 गाड्यांना उचलून आपली ते त्याची क्लिप टाकली. नटी दारू पेत नाही का चित्रपटात. नटी दारू पेते 10 गाड्यांना आणते. तुम्ही कीर्तनकारांच्यात काय क्लिपटा घेता.
एवढं राष्ट्र धुवून टाकलं त्यांचं खाना. आज आमचे गरीबाचे शेतकऱ्याचे पोरं आज 10वीच्या पोरांची 500 रुपये बोर्डाची फी भरायला पोरग 3 दिवस रडत आहे तरी त्याच्या आईकडे फी भरायची पैसे नाही. त्याची क्लिप टाकली कधी. आज आमच्या 10वीचं पोरग रडून रडून थकून गेलं. शेवटी आई शाळेत गेली सरांच्या पाया पडली सर मी रोजानं जाईल कापूस शिकेल पण तुमचे पैसे दिल्याशिवाय. एवढे गरीब तळतळून मेले पोरांचे इंटरव्ह्यूला पैसे नाही राहिले. आज आमची गरीबाची शेतकऱ्याची अवस्था एवढी वाईट झाली. त्याच्या क्लिपा टाका. धर्म बुडून गेला तरी त्याचं काय नाही. आय बिचाराने एवढा मोठा सप्ताह केला याची क्लिप टाका ना. आज एवढे लोक काल्याच्या दिवशी एवढ्या लोकांना अन्न झाले याची क्लिप टाका. याची नाही क्लिप टाका. गावांमधल्या शाळेमध्ये गुडघे एवढे गवत झाले. 1.5 वर्ष शाळा बंद होती. गुडघे इकडे गवत आहे शाळेत आहेत का नाही बोला. गुडघे इतकं गवत आहे शाळेत. काय करते गावातली पुढारी. 60 रुपयाची मिरा कथनची पुढे वापरता येत नाही का गवत झाडायला. दुपारी पोरं पबजी खेळायला शाळेत येत. म्हातारे लफड्यांच्या जागा झाल्या शाळा झाल्यात का नाही बोला. अरे शाळेच्या गेटमध्ये दारूच्या बाटल्या सापडायला लागल्या याच्यापेक्षा वाईट काय. याची क्लिप टाका. आज शाळेतल्या पोरांची एक वाक्य समजा गावातल्या लोकांना. मंदिर स्वच्छ नाही राहिलं तरी चालेल शाळा स्वच्छ राहिली पाहिजे. कारण शाळा हे गावचं मंदिर आहे. आणि पुढे गावातल्या श्रीमंत लोकांना सांगतो पुरींच्या लग्नाला 30-40 हजाराचे मोठ्या लोकांना फेटे बांधण्यापेक्षा इथून पुढे शाळेला एखादं कॉम्प्युटर द्या शाळेला लॅपटॉप द्या. आता ऑनलाईन शिक्षणाची गरज आहे. आता पाटीचे पेन्शनचे दिवस गेले. आता तुझ्या पुरीच्या लग्नाला आहे ना 500 लोकांना फेटे बांधून सत्कार करून तुझी लाल करून घेण्यापेक्षा आहे ना एक शाळेला कॉम्प्युटर दे एक लॅपटॉप दे. आमचा एक पोर लॅपटॉप शिकला तर एक गाव आदर्श होईल. गरज आहे. तुम्ही सत्कारांमध्ये फेट्यांमध्ये लग्नांमध्ये आयर करून पैसे घालून कुठे घालता तुम्ही. काय मोठं लग्न केलं ना तुला कोणी निवडून दिले. पुढे दिलं 30-40 हजाराचं कॉम्प्युटर शाळेला दिलं. 2 पोरांनी बटणं जरी फिरवली तरी आज पिढी सुधरेल. गावातले नोकरीवाले श्रीमंत लोक जरा नीट ऐका. शाळा डिजिटलच झाली पाहिजे. मला शाळा डिजिटलच पाहिजे. काय माहिती तुम्ही. आणि तिला कॉम्प्युटर आणि लॅपटॉप पाहिजेच. आपले दिवस गेले. तुमचे माझे दिवस काय होतं आपल्या शाळेत. आता तुम्ही शिकले मी शिकले एवढे लोक शिकले काय होतं. 7वी पर्यंत पाटी तिला साठा नाही नुसतं खापा होतं का नाही. खापराची फोडी तर म्हणून घरचे पत्र्याची घ्यायची. बरं पत्र्याची पाटी अशी नमुना होती. थुका लावल्याशिवाय उठतच नव्हतं. पण आपण थुका काही एका बॉटल लावत होतो का. नाही तर मग डायरेक्ट थुका. आपल्या दप्तराची पिशवी काची होती कोणत्याची खाताची गोण. त्याचं काय दप्तर होतं का. कौठ बोर चिचा कमरला का पट्टे होते का. आपल्या करगुट्याला लाकूड. भूक लागली का आत्ता चालवायचा आणि जेवला का आत्ता उतरायचा होतं का नाही. आणि अंडरपॅन्ट तर नवी पोत नाही अख्खा मोकळा कार्यक्रम 9वी पर्यंत. तेव्हा पहिलं वड्याला पाणी राहायचं आणि आपण सगळे आंघोळीला कुठं वड्याला भोंगले. शेट्या वड्याच्या कलाला मंडळी वड्या बाहेर यायचं वाळूच पसरायचं. तापलं का परत लॅपटॉप दिले पाहिजे. आणि गावाने ही कामं करणं काळाची गरज आहे. अजून एक मुद्दा गावाने केला पाहिजे. शाळा चांगली केली पाहिजे. लग्न साधे केले पाहिजे. आणि लग्नांचा जो उरलेला पैसा आहे गावातल्या ग्रामपंचायती विरोध केला पाहिजे. विरोध एकमेकांची भांडणं करण्यात मजा नाही. दुश्मन्या काढण्यात मजा नाही. आणि उरलेल्या पैशामध्ये ही जी लाईट आपण वापरतो ही अजून 10 वर्षाने जर शेतकरी असाच राहिला तर बिल भरणं सुद्धा मुश्किल होईल. 300-400 रुपये शेतकरी महिन्याला बिल भरू शकत नाही. काय म्हणते तुमचं उत्पन्नच नाही तर कुठून भरणार. मग शेतकऱ्यांना गावांमध्ये मीटिंग घेऊन सौर ऊर्जेचा वापर केला पाहिजे. थोडे पैसे जातील पण पर्यावरणाचा पूरक म्हणून गाव कायमचं सुखी होईल. काय म्हणते तुमचं. गावात सौर ऊर्जेचे प्रकल्प उभारले पाहिजे. आणि ती सौर ऊर्जा 2-3 वर्ष थोडा खर्च येईल बिल थोडं बाद जाईल पण गाव कायमचं सुखी होईल.
आज हे लाईट अँड फोन परवडतच नाही. शिवाय पर्यावरणाचा समतोल टिकून राहील. तुम्हाला सौर ऊर्जा करणं काळाची गरज आहे. या गोष्टी आता गावात झाल्याच. अरे तिसरी गोष्ट झाली पाहिजे, गाव तंटामुक्त झालं पाहिजे. गावांमध्ये भांडण नको. गाव तिथं व्यायामशाळा पाहिजे. आणि 18 ते 22 पोरं ध्यानात ठेवा. 10वी 12वीची. अरे मिश्या फुटल्या नाही ना आलाय को तुम्हाला मिश्या आता बरोबर आलं. अरे मिसळून फुटली नाही. अरे नालाय को लाजा वाटू द्या. लाजा तुम्ही रंगाचं लुगडं दिसून तिने संसार उभा केला तुम्ही कोटरी पेता. अरे पोरानं हसण्यावरही गोष्टी नेऊ नका. या 4 वर्षामध्ये बाप पोराचा खांडेकरी झाला आहे. झालाय का नाही बोला. पाप केलाय का बापानं. पाप कितीला आहे तू. कितीला आहे 11वी 8 आहे. 12वीला आहे. ऐका नीट पोरानं. तुम्ही 10वीला आणि 12वीला गेल्यानंतर तुमच्याकडे 7-7 हजाराचे मोबाईल आहे. कशाला असावं. क्वार्टर कशाला असेल. 70-70 हजाराचा पल्सर घेताना आलाय का धाब्या पुढे लावून क्वार्टरी पेता. अरे ते बिचारीच्या डोक्याला तेल नाही. तिचा विचार केलाय का कधी. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. तिच्या डोक्यामध्ये तेल नाही महाराज. तिने हातावर पाणी घातलंय आणि केस बसवली. बांधावर जेवायला बसली कापूस येतायला गेली 10 रुपये किलो. तिच्या भाकरीवर कालवण नव्हतं महाराज. तिनं लोणचं भाकरी सोडलं आणि तुम्ही 42ची क्वार्टर पेता. लाजा वाटू द्या. आणि लग्नाच्या अगोदर दारू पिणाऱ्या कीर्तनात बसलेल्या कोणत्याही पोरीला आपलं ओपन चॅलेंज आहे. ओपन फक्त तुझ्या बापाची इस्टेट सोडतो आणि आपल्याला 1 गुंठा जमीन घेऊन दाखव. चाल वर्षभर तुझ्या दारूचा खर्च मी एकट्या करतो. पैसे रोख. हे सगळे रोख. अरे दरिद्री रोख. तू तरी एकाच बाजूला पेतो. मी तुला दोन्ही बाजूला पाहिजे. तू काय भेट विनोद हा टाइमपास आहे. अरे एका फाटक्या धोत्र्यातल्या बापाला मुलाला खांदा देणं शोभण्याची गोष्ट आहे. पाप सगळ्यात पाप. बहिणीनं म्हणालं तर त्यानं पलटी करून घातलं हे त्याचं पाप आहे. बायकोच्या गळ्यातले दागिने मोडून त्यानं मुलगा मोठा केला हे त्याचं पाप आहे का. पाप आहे त्याचं. चष्मेच्या खाचा फुटलेला म्हातारा ओट्यात बसला. 2-3 जणांनी उचलला. संध्याकाळची वेळ होती. म्हातारा ओट्यावर बसला होता. 2-3 जणांनी म्हाताऱ्याला उचललं स्मशानात केलं. 24 वर्षाचा त्यांना बाण पोरग्या त्याचा दारू पिऊन गेला होता. चष्मेच्या खाचा फुटलेल्या बापाने मुलाचा चेहरा ओळखला. बापाने मुलाचा चेहरा ओळखला. सगळं झालं छाती हाताने बापाने काठी हातात घेतली. 24 वर्षाच्या तरण्या बाण पोराच्या तोंडात 70 वर्षाच्या बापाने पाणी वाचलं. आग लागली पृथ्वीला. स्वतःच्या पोराची राग झालेली बापाने उघड्या डोळ्यानं पाहिली आणि बापानं गुडघ्यात मुंडका गुंतवलं. पागल झाला बाप. पागल. आपल्या नालायक वागण्यानं आपला बाप पागल होत असेल तर आई वांद राहिलेली काय वाईट प्रश्न. आम्ही फक्त कडक कपडे घालतोय. आम्ही फक्त कौलाचे. आम्ही गाड्या वापरतोय. आम्ही मोबाईल वापरतोय. आम्ही मोटरसायकली 70-70 हजाराच्या घेतल्यात. 10 हजाराचे मोबाईल घेतलेत. पण आम्हाला संस्कृती कळली नाही. 80% पोरी लग्न जमवतात आणि बापाला शेवटच्या दिवशी सांगतात जमलं तर पाय नाही तर नाही. कितीतरी यारपाट पोरी अशा आहेत का उद्या लग्न आहे तर आदल्या दिवशी पळून जातात. लाजा वाटल्या पाहिजे. लाजा. त्या बिचाऱ्यानं दागिने म्हणून बँड उभा केला. मंडप उभा केला. आचार्य उभा केला. अरे झक मारायची होती तुला तर तो अगोदरच सांगायचं बाबा माझं लग्न जमलंय तुम्ही त्याच्यात उतरू नका. त्यांनी कपाशीवर कर्ज काढायचं. सोयाबीनवर कर्ज काढायचं. बँका काढायच्या. पण संस्था काढायच्या. आणि पोरीने लाज नसल्यासारखं आदल्या दिवशी पळून जायचं. लाजा नाही वाटते का. काय बापाला सांगायची लाज वाटते का. तो जी झक मारली ती. आणि बापाला बिचारायला मग उशीत मुंडकं गुतवायचं. मरण येत नाही म्हणून जिवंत राहायचं. जर मरण असतं आलं तर तो बाप जागेवर मेलाच असता. तिथं त्याला काय आलं नाही. आणि त्याने उशीमध्ये मुंडकं गुतून रडायचं. त्यांनी मजा आणायच्या. काय बापांची अवस्था चालली आज.
10-12च्या पोरांना क्वार्टर प्यायची, डीजे पुढे नाचायचं आणि बापानं बैलाला चारा घालायचा आणि कापूस याचायचा. कापूस शिकायला गेला, बैलगाडीवर झोपला, मिसळ पाव खाली रे त्याला. आणि त्याच्या पोरीनं धाब्याला गाडी लावायची, 90 हाणायची आणि गेम खेळायची. पुढे चाललोय आम्ही, पुढे चाललोय आम्ही, चाललोय पुढे. पुरीनं पुढे चाललोय आम्ही, पुरींच्या आया पुढे चाललोय आम्ही, पुढे पुढे आम्ही भागवतकार ऐकलं, कारण भागवतकार उकळून नाही पेले काय तर काय फरक पडणार. 80% कीर्तनकारांनी फक्त आईबापाचं भांडवल केलंय. आता इथं तुमच्याकडे 20 कीर्तन आहे जवळजवळ. रोज उठून आई बाप, अर्धा तास आई ना अर्धा तास बाप, आणि अर्धा तास ज्यानं तारीख घेतली त्याची लाल करायची, संपलं कीर्तन. काही मुलं आया नो बोलायचं, अर्धा तास आई ना अर्धा तास. आणि या बाबाला वाया ऐकायला, आणि बाबानं रडू रडू आईची माहिती सांगायची कीर्तनात. रडून कोणी बाबानं रडायचं ना आईची माहिती सांगायचं. म्हणजे हे अल्पटच माझ्या डोळ्यात पाणी आलं ग बाबा, असं होता असा काय आईची गोष्ट सांगितली बरं. अगं तू बाबा ते दुसरीची आई सांगितली, त्याची आई नाही सांगितली. त्याची आई 3 वेळा त्यानं लाईट बंद करून हल्ली, तुला काय माहिती. आई बापाला व्याख्यान करायचे, भाषण करायचे, पुढाऱ्याच्या भाषणासारखं. शेतकरी सुखी झाला पाहिजे, त्याच्या पुढचं वाक्य लय भारी राहतं पुढाऱ्यांचं. भविष्यात आपल्याला बरीच कामं करायची. मग आता अडचण काय, आता करायचीच नाही, केव्हा करायचं. पुढारीचं पुस्तकच कोणतं वाचित काय करत. अरे पुढे चाललोय आम्ही, पुढे चाललोय महाराज. जग क्रांतीकडे नाही चाललं, जग विनाशाकडे चाललं. देवाच्या पत्त्याची गरज आहे. चालला होतं देवाच्या पत्त्याची गरज. आई कळेल देव कळला तर. सकाळी उठले ना रोज, पोरं पोरी सगळे उठले ना, आरशात पाहिजे. आरशात आरशात पाहतो भांग पाळताना नाही, उठल्या उठल्या पाहिजे. म्हणजे झोपताना नाही पाहिजे कधी आरशात. झोपताना आरशात पाहू नये. बैठकीच्या रूम मध्ये म्हणजे झोपायच्या खोलीत आरसा नसावा. आरसा रात्री झोपताना पाहणं अशुभ आहे. पण उठल्या उठल्या आरशात पाहायचं पोरांनो. आरशात थोडं हसायचं. कुणी आपण हसल्यामुळे आरसा जरा बोला आरसा हसत. मग देवाला फक्त एवढंच सांगायचं, देवा रोज असाच ठेव. आरशात पाहायचं आणि हसायचं. देवा आता असं करणार, आज मी कसा दिसतो, हसतो ना, असाच कायम ठेव बस. किती सोपं आहे. आणि देवापुढं उभं राहायचं. रोज 1-2 मिनिटं हात जोडायचे बाहेर पडताना. आणि देवाला सांगायचं, देवा ए देवा, शबरीची बोरं खायला आला, सुदामेचे पोळे खायला आला, विदुर काकाच्या कण्या खायला आला, प्रल्हादाला साठी आला, उपमन्यूला दूध देण्यासाठी आला, भाजी काढू लागायला आला, दळू लागायला आला, भाजी काढायला आला, दळण करू लागायला आला, अरे बाळात पण करायला आला, शेले विणू लागायला आला. मास्तर करणार एकदा माझ्या नासक्या हृदयातला येऊन राहिला.
बोरं तर खायला गेलताच होतो, कन्या खायला तर गेलतात ना, बाळांपण करायला गेलतात ना. मग हे माझं हृदय हलकं आहे ना, हलकट आहे ना मी, तरी एकदा माझ्या हृदयात ये. आणि एकदा तू याला ना, अरे तू डोंगरात जाऊन बोरं खाऊ शकतो, मग माझ्या हृदयात येऊन माझा जीवन का सुखी करेल. आणि मग मी तुला सांगेन, काय सांगेन, देवा मी तुझ्यासाठी जिवंत आहे. कभी कभी को तुझको बना दिया गया हमारे. देवा ये नाही दाशी पुत्र कन्या विदुराच्या ऋषी दैत्य घरी लक्ष्मी चळमळ लागे सज्जन कसया माया सावत्यास एकदा ये. कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है को तुझको बना दिया हमारे. हे गाणं शेंबड्या पोरीसाठी नाही म्हणायचं, भगवान पोरण तिच्या प्रेमात पडले आपण पेट्रोल गाण टाकलं, म्हणजे पेट्रोल घड्याळ गाण टाकलं आणि पेट्रोल घेतलं आणि पोरगी बसून घेऊन हिंडायला निघाले. शेंबडी पोरती आणि ते दोघं येडे बाबडे ती गप्पा मारीत बसले. बाबडा येडी आणि ही उर फट्या बावडीची आणि ती पोरगी त्याला म्हणायची तू माझ्या डोळ्यात पाय. तू माझं हृदय फाडून पाय. तो म्हणला मी पॉझिटिव्ह निघलो, तिला बाबडीतच सोडून दिला का. प्रेम महिला मंडळ 14 वर्ष राम वनवासाला गेला. तो सीता घेऊन गेला. इथं राम 14 दिवस क्वारंटाईन झाला. सीता निघून गेली. सीतेनं डोकून नाही पाहिलं, उलटी सीतेनं काठीनं भाकर लुटली. घे घे उलटी खिडकीतून पाहती झपलाय का झोपू दे झोपू दे, त्याच्या कर्माची फळं भोगीतोय झोपू दे. हाच तिला म्हणायचं इश्क ही मेरी जिंदगी. अरे काच प्रेमन काच काय आलंय, प्रेम तिघांचाच. एक आई वडील 2 संत 3 भगवान. प्रेमन काय मग त्यासाठी देवाची गरज. आणि देव कुठे राहतो.
आता आपल्याकडं कथा राहत्या, भागवत कथा बरेच सप्त्यांना राहतात. त्यांना जे कलाकार असतात ना, माझं साथ देणारे, काय म्हणते का सिंथर वाजवणारे, गारगण बिरगण काय म्हणते ते, एकही पठ्य टोपी घालीत नाही. काही इज्जत जाते का? कथेला आल्यावर कलाकाराने वारकरी ड्रेसच वापरावा. तुमचं काय माहिती? लोक तुमच्या पाया पडतात, तुम्ही कृष्णाचं चरित्र गाता आणि तुम्ही कुशल लांब लांब के सदा किरण टोप्या घालीनं, याला काय किंमत होईल? नाही, हे चुकीचं आहे. नाही, ते चुकीचंच आहे. मी जर जीन पॅन्ट घालून उभा राहिलो तर काय माझ्या ज्ञानाला आग लावायच्या? मी गण पंडित आहे, माझी जीन पॅन्ट घेण्याची परिस्थिती नाही का? हांडली होती 1.5 वर्ष, मिळालंय दुष्काळ काढला, लई जिरली रे आमची. अरे पुरू राजाची कथा आपण भागवतात ऐकतो, कपिल मुनीची कथा ऐकतो, दत्तात्रयाची कथा ऐकतो, परीक्षितीचा पुनर्जन्म ऐकतो, नारदाचा पुनर्जन्म ऐकतो, भक्त प्रल्हादाची कसा ऐकतो. मग निदान तेवढ्यापुरते कपडे तर आपले चांगले असावे का? तुम्ही कसंही वागायला लागले. 80% गायक वादक टोप्या घालत नाहीत. काही इज्जत जाते का? व तो टोपी घातल्यामुळे तुने प्रियशीने मेसेज टाकला का? आय चेंज माय लवर, आय एम नॉट इंटरेस्टेड टू यू, आय चेंज माय लवर, यू गो अँड इटिंग पॉइझन अँड स्लीपिंग. असं म्हणली का तुझी प्रियशी तुला? मग तू टोपी घातल्यामुळे मी प्रियकर बदलायच्या विचारात आहे. अरे उलट टोपीने प्रियशी लवकर खुश होते, तिला व दिसत नाहीत आतल्या. नाही महाराज, याला कुठेतरी कंट्रोल आणि कराय. माझं राहिलं तो सगळ्यांना, भजन्यांना, पुरींना, पुरी 80% पुरी इंद्रिकला शिवाय देते. 80% आम्ही प्रेम करू नाही तर लफड करू, त्याला काय करायचं? प्यार क्या चीज होता है इंद्रिकर को क्या मालूम है? प्यार तो अंधा होता है, इंद्रिकर ने तो प्यार किया ही नहीं, फिर मारो झक. बंगल्यातून पुरी पळून गेलं तर कापूस याचायच्या टोळीच्या मुकादम झाले ते का प्रेम? 80% दारुडे इंद्रिकला शिव्या देत्या. तेव्हा आम्ही किती दारू पी, त्याच्या बापाचं काय जातं? अरे मी शिव्या खाऊ कोणच्या कोणच्या? 80% दारुडे इंद्रिकला शिव्या देत्या. मग आम्ही दारू पिऊ नाही तर काय करू? त्याच्या बापाचं काय जातं? माझ्या बापाचं काही जात नाही, पण तू तुझ्या बापाच्या अगोदर जातो याचं वाईट. काही दारुडे म्हणजे आम्ही का मला पैसे देतो का? माझ्या बापाने पैसे द्यायला तो बाप काय पॉझिटिव्ह नाही लागला. नाही नाही, याला कुठंतरी कंट्रोल करायला पाहिजे. शेतकरी वर्गाने एवढा मोठा सप्ताह केला आता भव्य दिवस. एवढी लोक सभेला आणायला तुम्हाला 10 लाख रुपये लागले असते आणि यांना गप्पा स्वयं 5,000 पोलीस लागले असते. आता मला तुमच्या गावानं 1,00,000-2 लाख द्यायला काय हरकत नाही. त्यांनी म्हणलं पाहिजे चला इंद्रिकर गरीब माणूस आहे. हा विनोद नाही. सभेला आता भाड्याची गाडी देऊन लोक आणावं लागतात. आता लोक तसे सभेला येत नाही, रोज द्यावा लागतो, गाडी द्यावा लागते, तेव्हा गर्दी जमावी लागते. शिवाय वरून नाश्ता आहे इथं काहीच आणि हीच इंदुरीकरची श्रीमंत नाही. आणि खरं सांगा बसणाऱ्या माणसांना, आपल्या माणसांनी थोडंफार बोललं पाहिजे. काय म्हणतो? मी तुमचा आहे, तुम्हाला बोललंच पाहिजे. मी तुमच्या मुलासारखा आहे, तुम्हाला बोललं पाहिजे. आणि तुम्ही माझ्या मायबापासारखे आहे, थोडं तरी ऐकलं पाहिजे. आणि आज आपल्या माणसाने जर आपल्या माणसांचं ऐकलं नाही तर आपली मंडळी ना कशातच राहत नाही. काय म्हणते संपली आमची माणसं. आता शेतकऱ्याला 2-3 मुद्दे सांगू ऐका. महाराज म्हणून नाही, तुमचा मुलगा म्हणून ऐका. मी स्वतः शेतकरी आहे चांगला. मी 1.5 वर्ष लॉकडाऊन मध्ये शेती करून पाहिली, काही खरं नाही. हेच खरं.
पुरा काळा पडलो होतो शेतात पुरा काळा अगोदरच काळा ढेकळात पुरा काळा पडलो रुपड्या नाही मिळाला रे हे 2-3 महिने थोडे बरे गेले चांगले गेले मी काही सीझनचा कीर्तनकार नाही मी कसंही की महिन्याने हो 80-90 कार्यक्रम सहज करतो मी काय तसं नाही मी मागच्या महिन्यात 31 दिवसाचा होता 93च कार्यक्रम काढला हाय महिना 90चाच जानेवारी 90चाच हलक्या हाती 3 जवळ सापडलं 4 आपला 5चा विक्रम आहे माझा अंतर काढलं पाहिजे 5व्या आता 2 कीर्तनातलं अंतर 550 होत तरी 8:45ला तुमच्या हजार 550 पण ही कीर्तन काळाची आता शेतकऱ्यानं थोडं माझं ऐका तुम्हाला शेती भरपूर आहे कमीत कमी गरीब माणसाला 10 एकर शेती असेल जास्त आहे 5 एकर धरा आमच्याकडे गावात सगळ्यात मोठा माणूस 5 एकरचा आहे लय मोठा म्हणजे माझ्यासारखा 5 एकर आता तुम्हाला एक काम सांगतो शेतकऱ्याला पाऊस तर पडतोच पाणी वाहून जाते तुमच्या पाया पडतो थोडं कर्ज होऊ द्या जाऊ द्या 2-3 गुठी जमीन गेले काय फरक पडत नाही पण शेततळ करा त्याला कागद टाका पाणी साठवा आणि शेती ठिबक करा 3 एकर शेती असेल ना 1 एकर पडीत राहू द्या पण 2 एकर मध्ये ठिबकणं सेंद्रिय खत वापरून चांगलं उत्पन्न घ्या काय मदत आणि तुमच्या शेतात पिकलेला जो माल आहे तो तुम्ही एका 3 गोण्या कांदे निघले काय फरक पडत नाही वाट्यावर घेऊन बसलं तरी 2-2 किलो तर जातील पपईला 25 पपया निघल्या टोकरीमध्ये ठेवून द्या वाट्यावर ठेवून द्या 10 खातील 10 पोरं खातील हा विनोद नाही मला पण शेतकऱ्यानं स्वतःचा माल स्वतः विका आणि केमिकल कमी वापरा शेणखत वापरा सेंद्रिय खताचा वापर करा शेती ठिबक करा आणि पाया पडून सांगतो शेतीला जॉईंट व्यवसाय करा नुसती शेती जमणार नाही पोरींचे लग्न आणि पोरांच्या शाळा हे त्याच्यावर होणार नाही शेळ्या पाळा कोंबड्या पाळा गारगारी का कुल्फी का 20 रुपये रसाचा ग्लास खायला 20 रुपये इतकाच ग्लास बरं नुसता रस आहे का पाणी आहे बर्फ आहे पहिला पै नाही जाऊ दे पैसे कोणी कमावले पाहिजे शेतकऱ्यानं पैसे कमावलेच पाहिजे म्हणून जाऊ दे गण धुतलं बाकी जणी गारी का कुल्फी का हे जर तुम्ही केलं नाही तर एक दिवस शेतकरी सुद्धा संपल्याशिवाय राहणार आणि जमिनी विकू नका माती नाही मिळणार हे कोणी काही बोंबलं त्याला काय किंमत मोठा जाती खाऊन राहायचं कुठं मग काही गावातले आपले येडे असेच होते नोकरी लागले गेले पुन्हा मुंबईला राहणार लॉकडाऊन झाला आणि येडे बाबडी झोपाय अरे असं वागणाऱ्याच्या जवळ काय राहतो
मी बसायचं तर ठरवलंय 11:30 वाजता. आणि ही कीर्तन काळाची देव तयार झालेली असते. सगळ्या गायक वादक मंडळीला धन्यवाद. आभार. प्रसन्न झाल्याशिवाय तुम्ही उठायचं नाही. पटकन मला मध्ये तर सांगणार विठोबा